व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. तर माझ्याकडे ज्या शेजारच्या दीदी आहेत त्यांनी मला स्नेक प्लांट दिलेला आहे. म्हणजे माझ्याकडे जो स्नेक प्लांट आहे त्याची हाईट खूप जास्त आहे आणि त्यांनी जो स्नेक प्लांट दिलेला आहे त्याची हाईट फक्त एवढीशीच आहे. आणि मला खूप छान वाटलं कारण मला ते किचनमध्ये लावायला वगैरे सुद्धा छान होईल. तर तात्पुरतं मी जो प्लांट आहे स्नेक प्लांट छोटा तो बाल्कनीमध्ये लावते आणि थोड्या दिवसानंतर तो छान असा ग्रो झाला की मग मी त्याला किचनमध्ये शिफ्ट करणार आहे असं काही मी ठरवतीये. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करू. आता हे छान झाड असं म्हणजे वाढलेलं आहे आणि मला आतमध्ये सुद्धा माझ्याकडे जे मी प्लांट्स वगैरे ठेवते त्याच्यातले सुद्धा थोडंसं खराब झालेले आहेत. कारण मातीमध्ये जसं छान ग्रो होतं तसं पाण्यामध्ये इतकं छान कुठला म्हणजे प्लांट्स ग्रो नाही होत. म्हणजे पाण्यामध्ये जसं ते फुलत जातं तसं मातीमध्ये जसं फुलत जातं तसं पाण्यामध्ये नाही होत. तर हे आता छान असं फुलं ह्याची कटिंग केल्यानंतर हे परत छान असं वाढत जाईल. मला आतमध्ये सुद्धा पाहिजे आहेत आणि ज्यावेळी असं हे वाढतं त्यावेळी मी थोडं असं कट करून घेते. मी फ्रीजवर वगैरे जे प्लांट्स ठेवलेले आहेत त्याच्यातले सुद्धा थोडे खराब झालेले आहेत म्हणून मग मी हे कट करून घेते. नाहीतर हे खाली आलेलं काय होतं की असंच खराब होऊन जातं, त्यामुळे मी असं हे कायम कट करून घेत असते. आणि हे खूप छान मस्त फास्ट ग्रो होतं त्यामुळे अजून छान वाटतं. आणि कट केल्यानंतर परत थोड्या दिवसांनी लगेच एक आठवड्याभरातच परत छान असं ग्रो होतं. जर तुम्हाला सुद्धा गार्डनिंगची आवड असेल तर तुम्ही असं नेहमी जर कटिंग केलं तर प्लांट्स खूप छान असे ग्रो होतात, असे फुललेले दिसतात आपल्या पॉटमध्ये. आपण ज्याच्यात ते लावतो त्याच्यामध्ये तुम्ही नक्की असं ट्राय करून बघा. मी जेव्हापासून कटिंग करते आहे ना प्लांट्सना तेव्हापासून माझे जे प्लांट्स आहेत ते खूप छान ग्रो होतात. म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की नको कटिंग करायला वगैरे, पण याच्यामुळे खूप छान ग्रो होतात. आणि मी कटिंग करते आणि मी घरामध्ये सुद्धा म्हणजे पॉट जे असतील बरण्या वगैरे त्याच्यामध्ये लावते. आतमध्ये सुद्धा घरामध्ये खूप छान दिसतं आणि बाहेरसुद्धा जे प्लांट्स आहेत ते खूप छान ग्रो होतात. माझ्या शेजारच्या दीदी आहेत त्यांच्याकडनं मला हा स्नेक प्लांट मिळाला आहे. माझ्याकडे आहे तो मोठा आहे पण हा स्नेक प्लांटची लेंथ आहे ती एवढीच राहते छान. मग मला हा पण मिळालेला आहे. मला हा सुद्धा आता लावायचा आहे. लावून माझ्याकडे आता एवढे प्लांट्स झालेत ना की मी कुठं काय लावू कळत नाही आहेत. आणि त्याच्या मानानं ज्या कुंड्या आहेत त्या माझ्याकडे कमी झालेल्या आहेत. म्हणून मी त्यांना विचारत होते की कुठं लावू असं. मग तात्पुरतं मी काय केलं की माझ्याकडे जे आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त नाही त्याच्यामध्ये एक जी कुंडी आहे ती सिलेक्ट केली आणि त्याच्यामध्ये मी ते लावलं आहे. आता बघू की कसं ग्रो होतं आहे किंवा काय. तर आत्ता जे मी कटिंग्स ज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या असे मी एकमेकात असं व्यवस्थित लावून घेत असते. जर आपण व्यवस्थित हे ठेवलं असेल तर ते व्यवस्थित राहतं. नाहीतर मध्ये कसं पण हे होतं ते अजिबात चांगलं नाही दिसत. हे माझं मागच्या वेळेचं आहे. ते सगळं मी मिक्स केलं असतं. परत फ्रेश करून यांना ठेवलं की ते परत छान ग्रो होतं. मी कधी यांना रबर लावून असं हे करते किंवा कधी असंच ठेवते. रबर लावून ठेवले की ते छान असं ऑर्गनाईज दिसतं. त्यामुळे मी अशा पद्धतीनं ठेवत असते. ते बाकीच्या ग्लासेसमध्ये ठेवून देते. असं सगळं व्यवस्थित एकत्र घेते आणि खालचे जे आहेत असं कट करून घेऊन रबर लावते. त्या साईडला थोडं कर ना, खाली नको करू, ह्या साईडला पण कर ना. इकडं कर, इथं थोडं कर.
इथं एक राहिलंय बघ, इथं इथं कर इथं. ओके. छान वाटतंय का अगस्त्य? छान वाटते मला. ओके. छान वाटतंय का तुला? छान वाटते मला. छान वाटतंय तुला? हे ते बघा. किती केले खाली बघ खाली. दाखव बरं, तसं फिरवून दाखव कसं. हा, किती सुंदर केलंय बब्बू. वाव, ते बघा अगस्त्यानं किती छान बनवलंय. आहो, ते बघा. छान केलंय. आपण कुठे ठेवायचं ते? कुठे ठेवायचं? भाजी बनवायची. भाजी बनवायची. ते त्याच्यामध्ये टाकायचं. हो इथं साखर टाकायचं. हो, अजून काय टाकायचं? ते टाकायचं. इथं कर ना, इथं 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 हा, इथं इथं एक कर इथं. त्याच्यामध्ये नाही, इथं इथं वरती, इथं इथं असं कर ना, इथं इथं. टिकाला ते अरे वा. येस. मी पण केलं ना. इथं पण कर, इथं 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 थोडं कर. ते थोडं करू. हँड्स हंस करायला तुझा काय हे कोणी कर हा, वरती कर, वरती. इथं कर, इथं हा, इथं. ये हातात बघ, तुझ्या हातात. हो, हातात बघ. लागलं का माझ्या हाताला थोडं? ओके. अगस्त्यानं हे सगळं छान असं पेंट केलंय कलरनं, है ना अगस्त्य? हो ना. थांब, आपण ह्याच्यात हे ठेवूया का असं? हा, आता ती होते. कसं ठेवूयात? त्याच्यामध्ये ठेवायचं का? त्याच्यामध्ये ठेवायचं भाजीमध्ये. होय, व्यवस्थित ठेव. ओके, हळू. मी हेल्प करू का तुला? मी नाही, मी हेल्प करते. थांब. वाव, किती छान बनवलंय. थँक्यू अगस्त्या. अगस्त्यानं खूप क्यूट असं बनवलेलं आहे. वाव, किती छान बनवलंय अगस्त्य. हात कलर केले तू. कलर्स केले ना हात? मस्त बनवले. कुठं ठेवू? खूप छान बनवलंय अगस्त्यानी. कुठे ठेवूया बरं ह्याला? इथं चांगलं दिसतंय का हे? चांगले दिसते. लावत नाही. लावत काय? लावत किती. तर अगस्त्य स्कूलवरनं आल्यानंतर त्याला मी खायला वगैरे दिलं, कपडे वगैरे चेंज केलेली त्याची. आणि त्याच्यानंतर असंच मला एक माझ्याकडे संक्रांतीचं जे हे दिसलं, आणि मग त्याला मी कलर्स वगैरे सुद्धा त्याला सापडले, म्हणून मी त्याला म्हटलं की बोटाने त्याला असं कलर कर. तर ते खूप सुंदर दिसत होतं, म्हणून म्हटलं आपण त्याला ॲज अ शो पीस म्हणून यूज करू. आणि ते छान दिसतंय सगळं. आणि असं काहीतरी केलं ना, मी मुद्दामून असं समोर ठेवते, जेणेकरून त्यालासुद्धा हे दिसेल की आपण हे बनवलं आहे. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी मी करत असतो, आणि असं त्याला समोर दिसेल असं ठेवतो. त्यामुळे पुढच्यासुद्धा तो गोष्टी करताना खूप इंटरेस्ट घेऊन करतो. आता मी त्याला छान असं झोपवलं आहे, आणि सकाळपासून आज मी झाडांना पाणी नव्हतं दिलं, म्हटलं झाडांनासुद्धा पाणी देऊन घेऊ. तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा. आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण परत भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.